नमस्कार. पिंकी मराठी सुगरण या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भाकरीचे तुकडे, एक जुनी आठवण. भाकरीचे तुकडे, फोडणीची भाकरी, भाकरीचा चिवडा, तुकडे अशा बऱ्याच नावाने ही रेसिपी ओळखली जाते. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ज्वारीच्या 2 कडक भाकरी घेतलेल्या आहेत. त्या भाकरीचे तुकडे करून घेतलेले आहेत. स्वच्छ पाण्याने आपण भाकरी धुवून घेणार आहोत. एक मिनिटानंतर भाकरीतील पाणी काढून घ्यायचे आहे. भाकरीतील पाणी काढून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता. आता 2 मिनिटं ह्या भाकरी अशाच ठेवायच्या आणि 2 मिनिटानंतर मिक्सरला बंद चालू करत फिरवून घ्यायच्या आहेत. मिक्सरला बंद चालू करत फिरवून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. या भाकरी तुम्ही हातानेही चुरा करून घेऊ शकता. या बारीक केलेल्या भाकरी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. राहिलेल्या भाकरीही मिक्सरच्या भांड्यात घ्यायच्या आहेत. त्याही मिक्सर बंद चालू करत बारीक करून घ्यायच्या आहे. जास्त बारीक करायच्या नाही, जरा जाडसरच ठेवायच्या आहेत. बारीक करून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. गॅसवर कढई गरम व्हायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1.5 चमचा तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. शेंगदाणे तेलात चांगले भाजून घ्यायचे आहेत किंवा तळून घ्यायचे आहेत. मीडियम गॅसवर शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. शेंगदाणे भाकरीच्या तुकड्यांवर काढून घेऊया. त्याच कढईमध्ये 1 लहान चमचा जिरे घेतलेले आहेत. मोहरी घेतलेली आहे. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ठेचून. ताजी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. मस्त खमंग फोडणी करून घ्यायची आहे. 1 मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे. कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. एक लहान टोमॅटो घेतलेला आहे कट करून. दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून. अगदी थोडंसं मीठ घेतलेलं आहे. एक चमचा हळद घेतलेली आहे. 1 चमचा धनिया पावडर घेतलेली आहे.
लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मस्त खमंग फोडणी आपली झालेली आहे. यामध्ये तुम्ही मॅगी मसालाही घेऊ शकता. भाकरीचे तुकडे घेतलेले आहेत. छान मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घेतलेले आहे चवीनुसार. लक्षात घ्या, कांदा भाजतानाही आपण अगोदर मीठ घेतलं होतं, त्यामुळे मीठ बेतानच घालायचं आहे. झाकण ठेवून 1 मिनिट आपण वाफ काढून घेणार आहोत. 1 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता किती छान आपला भाकरीचा चिवडा झालेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कट करून. भाकरीचा चिवडा किंवा भाकरीचे तुकडे आपले झालेले आहेत. आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती छान चिवडा आपला झालेला आहे. हे भाकरीचे तुकडे गरम गरम खूपच चविष्ट लागतात. अशा प्रकारे भाकरीचे तुकडे केले तर आमच्या तर वाटणीला सुद्धा येत नाही, पूर्ण सगळे संपून जातात. अशा प्रकारे भाकरीचे तुकडे केले तर आपली भाकरी ही वेस्ट होत नाही. आजची रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.